संकष्टी चतुर्थीनिमित्त आज उकडीचे मोदक बनवणार आहे. तर चला पाहू. सकाळी उठून रांगोळी वगैरे काढली. मन प्रसन्न होतं जेव्हा मी रांगोळी काढते तेव्हा. आणि सकाळी उठल्या मी रोज रांगोळी काढून देवाची पूजा करत असते. नंतर बाकीच्या कामाला सुरुवात करत असते. संध्याकाळ झालेली आणि मी इकडे उकडीचे मोदक बनायला घेतलेली. तांदळाचं पीठ माझ्याकडे नव्हतं, तर मी मिक्सरमध्ये तांदूळ बारीक करून त्याचं पीठ तयार केलेलं. म्हटलं चला फर्स्ट टाईम ट्राय करते आहे. तर मग माझ्याकडे कळ्या वगैरे करायला एवढं काही टाईम नव्हता आणि माझी तब्येत थोडी बरी नसल्यामुळे मग मी बसूनच असं एक साचा आणला होता. त्याच्यामध्ये मी असं ते पीठ वगैरे भरून त्याच्यामध्ये सारण भरून छान असा मोदक तयार होत होता. खरंच खूप पटकन आणि एकदम फास्ट माझे हे मोदक बनून झाले या साच्यामुळे. आणि मी खूप दिवस झाला हा घेतला पण मी ह्याचा काही यूजच केला नव्हता. म्हटलं चला आज ह्याचा यूज करूया. आणि कसा यूज करायचं हेही मला माहीत नव्हतं. पण असंच इंस्टाग्रामवरती रील पाहता पाहता एक रील आली आणि त्याच्यामध्ये मला कळलं की ह्याचा यूज असा होतो. छान इकडे मोदक तयार करून झालेले आहेत आणि ह्याला मी माझ्या इडलीच्या पात्राचं एक असतं ना ते भांडं, त्याच्यामध्ये उकडण्यासाठी ठेवलेले आणि मस्त केसर वगैरे लावून घेतलेलं. खूप टेस्टी असे मोदक झाले होते आणि बाप्पासाठी नैवेद्यासाठी. संध्याकाळ झाली आणि आरतीचा टायमिंग झालेला. म्हणजे चंद्र उदय झाल्याच्यानंतर आरती करतो आपण तेव्हा. तर प्रसाद वगैरे ठेवून सगळं आरती वगैरे केलेली आणि खूप छान वाटलं. रायांना आज उपवास होता.